सर्वांना नमस्कार। आणि आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या बोकडबिरा गावच्या मंदिरामध्ये। श्रावण महिना सुरू आहे आणि आमच्या गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये दररोज मंदिरामध्ये आरती असते आणि आज आमची भात्रे परिवाराची आरती आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत। त्यासोबत आमची बघा श्रीजा आहे, हाय मम्मा आहे, हाय। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आम्ही महिन्यातून एकदा तरी आरती घेतो आणि त्या दिवशी प्रसाद म्हणून काही गोड तर असतोच, पण घरामधून आम्ही शिऱ्याचा नैवेद्य सुद्धा केला जातो। तो प्रसाद तर हमखास असतो आणि या दिवसांमध्ये गावाच्या आमच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि आरतीसाठी अगदी महिनाभर सगळे भाविक दर्शनासाठी आणि आरतीसाठी येत असतात। चला तर मग आता यानंतर आपण पुढे आमच्या गावच्या श्री महागणपतीच्या मंदिरामध्येच भेटूया। आरतीपूर्वी पूर्वतयारी म्हणजे शिरा तयार केला जातो, म्हणजे रव्याचा प्रसाद तयार केला जातो आणि हा प्रसाद मी सुद्धा 1.25 किलोचा तयार केला होता। म्हणजे मी आणि आमच्या वहिनी असं मिळून आम्ही 1.25 किलो असा 2.5 किलोचा प्रसाद घेतो। आणि या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आज जास्वंदीचे फूल या झाडावर आलेले होते, ते सुद्धा मी बाप्पासाठी घेतले। बघा किती सुंदर आहे। आणि त्यानंतर मात्र आमचा गावाकडे प्रवास सुरू झाला आणि श्रावण महिन्यामध्ये जर आपण बाहेर पाहिलं तर खरंच निसर्गसुद्धा झाडेसुद्धा खूप सुंदर दिसतात, हिरवेगार सगळ्याकडे असते। सरण्या, श्रीजा, सरण्याचे पप्पा, त्याचबरोबर आमच्या आप्पा असे आम्ही सर्वजण निघालो आणि थोड्याच वेळात आम्ही आमच्या गावामध्ये पोचणार होतो। आमच्या गावामध्ये गेल्यानंतर आपण इथे पाहू शकता की पहा, गावातलं श्री गणेश मंदिर जे आहे ते खूप सुंदर आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आणि आमच्या गावामध्ये हे लाभलेलं एक गावाच्या आपण म्हणूया की सुंदर असं मंदिर गावात लाभलेलं आहे। मंदिर सुद्धा खूप मोठं आहे। मंदिराचं प्रवेशद्वार पाहिलं तर ते सुद्धा खूप सुंदर आहे। बघा सरण्या श्रीजा मंदिरामध्ये आलेली आहे। यानंतर आरतीच्या दिवशी ज्यांचा प्रसाद असतो त्यांची नावं सुद्धा या फलकावर लिहिलेली असतात। आणि जर आमचं गावातलं तो आपण मंदिर आपण इथे पाहू शकता, किती सुंदर मंदिर आहे। या मंदिराचा हॉल जो आहे तो हॉलच खूप मोठा आहे, भरपूर जागा आहे। आणि इथे बघा श्रीजा आहे, ती सुद्धा दर्शन घेत आहे। त्यानंतर पहा, मंदिर खूप मोठं आहे, खूप सुंदर आणि इथे आल्यावर खूप प्रसन्न आणि शांत असं वाटतं। आणि पहा, हे आहे आमच्या गावचं श्रींचं मंदिर आणि इथे आल्यानंतर भाविकांना म्हणा किंवा आम्हाला नेहमीच प्रसन्न वाटतं, एक मंगलमय असं वातावरण इकडे असतं आणि इथे आल्यानंतर खरंच मनाला अगदी खूप शांत वाटतं, खूप शांतता लागते। आणि एकीकडे पूजेची तयारी, आरतीची तयारी सुरू होती। बाप्पाचं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं। त्याचबरोबर आमच्या या मंदिरामध्येच एका बाजूला मरुआईचं मंदिर सुद्धा आहे आणि मरुआईला आम्ही नमस्कार केल्याशिवाय कधी पुढे जातच नाही। आणि अशी ही गावाचं रक्षण करणारी आमची मरुआई देवीचं मंदिर सुद्धा आहे। आणि त्यानंतर मात्र बाप्पाचं सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर आरतीला सुरुवात होणार होती। यानंतर आमचा हार्दिक दादा सुद्धा दर्शन घेण्यासाठी आला, कारण आज सरण्याचे पप्पा, आमचे आप्पा आणि आमचा हार्दिक दादा आरती घेणार होते आणि अशा प्रकारे आरतीला सुरुवात झाली। आरती झाल्यानंतर मंदिरात जेवढे जण आरतीला जमलेले असतात लोक, तेवढे गावातली सगळी लोक श्रींच्या दर्शनासाठी पुन्हा गाभाऱ्यामध्ये येतात आणि ते आरती जी आहे ती सर्वांना आरती फिरवली जाते। मंदिरामध्ये सुद्धा आरतीच्या वेळेला खूप गर्दी असते आणि ही आरती श्रावणामध्ये सायंकाळी 7 वाजता सुरू होते। त्यानंतर पहा, ज्यांची आरती असते त्या सगळ्यांनी आणलेला प्रसाद एकत्र केला जातो आणि मग जी लोक आरतीला आलेली आहेत त्या सगळ्यांना त्याचं वाटप केलं जातं
आणि अशा प्रकारे आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी स्त्रींच्या आरतींचा आम्हाला लाभ मिळाला, थोडीशी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली। यासाठी मी बाप्पाचे खूप खूप आभार मानते आणि हेच दिवस पुन्हा पुन्हा येवो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद।